कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास। नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक। खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी महाराष्ट्रात आलं ऑलिम्पिक पदक। कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळेची आई भाऊक। लेकाच्या शानदार कामगिरीनंतर कुटुंबाचा जल्लोष, तर रेल्वेकडून स्वप्नीलच्या प्रमोशनची घोषणा। स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस जाहीर। पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। स्वप्नीलच्या कुटुंबियांना फोनवरून दिल्या शुभेच्छा। मराठा समाजाचा मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडेही तुच्छतेनंच पाहिलं जातं। राज्य मागासवर्ग आयोगाचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण, सुप्रीम कोर्टाची मंजुरी। क्रीमी लेअरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला। संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर गाडीवर हल्ला। दोघांविरोधात गुन्हा दाखल। हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। पूजा खेडकरांना कोर्टाचा मोठा दणका। अटकपूर्व जामीन फेटाळला। पूजा खेडकरांवर अटकेची टांगती तलवार। लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। लाडकी बहीणवरून प्रश्न विचारणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा, शिंदेंचा टोला। वाहन तोडफोड प्रकरणातल्या मुख्य आरोपीला अटक करण्याचं पोलिसांचं मिटकरींना आश्वासन। हल्ल्यानंतर विरोधकांनीही चौकशी केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी विचारपूसही केली नसल्याची मिटकरींना खंत। विमान प्रवास करताना नाव बदलून प्रवास करता येतो का? अजित पवारांच्या नाव बदलून विमान प्रवासावरून सुप्रिया सुळेंचा संसदेत सवाल। नव्या संसद भवनातील गळतीचा व्हिडिओ व्हायरल। 2 काचांमध्ये फट निर्माण झाल्यानं गळती, तातडीनं दुरुस्ती पूर्ण। लोकसभा सचिवालयाचं स्पष्टीकरण। राज्यसभा खासदार सुधा मूर्ती टिळक पुरस्कारानं सन्मानित। दिल्लीमध्ये शरद पवार, शाहू छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।